नमस्कार मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण मेन मेन्यूमधलं जे दोन मेन्यू आहे फाईल आणि एडिट याच्याबद्दल माहिती घेतली होती। या व्हिडिओमध्ये थर्ड लेसन आहे आपला। यामध्ये आपण व्ह्यूची माहिती घेऊ आणि जर व्हिडिओ मोठा नाही झाला तर या व्यतिरिक्त अजून एक मेनूचा आपण वापर करू, लेआउट वगैरे। ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम व्ह्यू म्हणजे पाहणे, कलर कॉम्बिनेशन किंवा बऱ्याच काही गोष्टी असतात व्ह्यूमध्ये, ते आज जाणून घ्यावं लागेल। आणि व्ह्यू हा जो मेन्यू आहे तोच मेन्यू मोठा आहे यामध्ये, त्यासाठी त्याच्यातच आपला बरा वेळ जाऊ शकतो, त्याचं लक्ष देऊन पहा। आणि व्ह्यू हा परफेक्ट मेन्यू आहे ज्यामध्ये तुम्हाला लक्ष देऊन आणि पुढे डिझाईनमध्ये तुम्हाला हे मेन्यूसुद्धा काम येणार आहे। ठीक आहे, आता व्ह्यूच्या मागे कामाला सुरुवात करूया आपण। आता व्ह्यूच्या पहिले मी तुम्हाला काही गोष्टी आहे ते करून दाखवतो। ठीक आहे, आता एक आपण स्काय ब्लू कलर घेतला आहे आणि त्यामध्ये व्हाईट कलर घेतला आणि आउटलाईन दोन्ही याच्या काढल्या आहे। आता याला सिलेक्ट करून इफेक्टमधून बेंडमधून आपण इफेक्ट देणार आहे त्याला। ठीक आहे, इथे 20% आहे ते याला मी 120 करेल। फक्त हे व्ह्यूचा मेन्यू दाखवण्यासाठी हे केलेलं आहे, त्यासाठी मी काही तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवलेलं नाही आहे। ठीक आहे, आता यामध्ये आपण एक्सप्लेन करून नाही दाखवलं म्हणजे हे आपल्याला नंतर कामी येणारी गोष्ट आहे, त्यासाठी काही याला तुम्हाला सांगून करण्याची काही गरज नाही, त्यासाठी नंतर मी सांगणारच ही गोष्ट तुम्हाला। आता व्ह्यूमध्ये सर्वप्रथम आपल्याला व्ह्यू मेन्यूमध्ये जो सर्वप्रथम दिसतो तो म्हणजे सिंपल वायर फ्रेम। ठीक आहे, सिंपल वायर फ्रेममध्ये आपण जो कलर वापरलेला होता आणि जो त्याच्या आतमध्ये एक गोल वापरला आणि वर एक गोल वापरलेला आहे, ठीक आहे, त्यामध्ये किती म्हणजे लेयर्स किती वापरलेले आहे ते दाखवण्यासाठी व्ह्यूमधलं फर्स्ट ऑप्शन सिंपल वायर फ्रेम। ठीक आहे, म्हणजे किती लेअर वापरलेले आहे काय। आणि आता यामध्ये कलर वगैरे कुठलाच लागणार नाही, कलर वगैरेवर क्लिक होणार नाही। ठीक आहे, आता यामध्ये अजून दुसरं ऑप्शन म्हणजे आउटलाईन दाखवण्यासाठी फक्त आपल्याला किती बॉक्स वापरले आहे यासाठी व्ह्यूमधला फर्स्ट ऑप्शन सिंपल वायर फ्रेम। आता त्याच्यानंतरचं वायर फ्रेम, ठीक आहे, याला क्लिक करू। आता आपण यामध्ये आपण काय वापरलेलं आहे, दोन्ही ऑप्शन सेम आहे। यामध्ये आपण काय वापरलं, गोल किती टाकलेले आहे आणि वापरलं काय आहे हे दाखवण्यासाठी वायर फ्रेम, त्याच्या खालचं ऑप्शन। परत व्ह्यूमध्ये जाऊ, ड्राफ्ट हा एक सिंपल कलर ऑप्शन आहे ज्यामध्ये सिंपल डिझाईन दाखवतात आपल्याला। ठीक आहे, तर व्ह्यूमध्ये त्याच्यानंतर आलं आहे नॉर्मल म्हणजे जे रेग्युलर आपण कामं करतो तो कलर बघू शकता तुम्ही। ठीक आहे, आता याच्यानंतर व्ह्यूमध्ये इन हँड हा रेग्युलर काम करण्याचा विषय आहे। म्हणजे इन हँड जर तुम्ही इन हँडमध्ये काम करसाल तर पिक्चरची क्वालिटी आणि कलर क्वालिटी सुपर दिसणार, म्हणजे नंबर 1 दिसणार समजा। ठीक आहे, वाढून क्वालिटी येणार आहे ती। त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पिक्सल हे कोरलमध्ये तेवढं कामी नाही आहे आपल्याला, पण तरी पण एक तुम्हाला माहिती म्हणून सांगून देतो की व्ह्यूमधलं पिक्सल नंतर आपल्याला हे बघा पिक्सल दिसायला सुरुवात होऊन जाते। त्याचे झूम केल्यानंतर आउटलाईन जे असते ना, आउटलाईन नसल्यामुळे त्याचे पिक्सल्स दिसतात। हे फक्त काइंड इन्फॉर्मेशन म्हणून सांगत आहे तुम्हाला। आणि बघा आता पिक्सल दिसत आहे। आता याला जर आपण व्ह्यूमधून इन हँड जर केलं तर पिक्सल गायब होणार आणि इमेजची क्वालिटी तुम्ही बघू शकता, जो आपण गोल घेतला आहे त्याची क्वालिटी समोर बघू शकता तुम्ही व्ह्यूमधून। ठीक आहे, पिक्सल, इच हँड, नॉर्मल, ड्राफ्ट, वायर फ्रेम, सिंपल वायर फ्रेम, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं आहे। ठीक आहे, आता पुढे वळूया। आता हे दोन ऑप्शन सिम्युलेट ओव्हर प्रिंट अँड रेस्टर्स कॉम्प्लेक्स इफेक्ट्स, ठीक आहे, या दोन्ही याचं आपल्याला काम नाही कारण तर हे डिझायनिंगमध्ये वापरण्याचा पार्ट आहे, पण तो नंतर आहे, म्हणजे तो लास्ट स्टेज आहे त्याची कोरलची। प्रूफ कलरचं पण आपल्याला काम नाही आहे सध्या, त्यासाठी त्याला आपण इग्नोर करूया। आणि फुल स्क्रीन प्रिव्ह्यू म्हणजे आता आपण जे काम केलेलं आहे ते फुल स्क्रीन आपल्याला दिसणार समजा, म्हणजे हे ऑब्जेक्ट वगैरे वरचे काहीच नाही दिसणार। तर व्ह्यूमध्ये जाऊ, फुल स्क्रीन प्रिव्ह्यूला अप्लाय करू। ठीक आहे, फक्त आपलं गोल आणि आपलं पेज अशा दोनच गोष्टी दिसत आहे आता आपल्याला। त्याच्यानंतर
फुल स्क्रीन प्रिव्ह्यू नंतर आपण व्ह्यूमध्ये जाऊया. व्ह्यूमध्ये डबल प्रिव्ह्यू सिलेक्टेड ओनली. प्रिव्ह्यू सिलेक्टेड ओनली म्हणजे हा फक्त मला गोलच दाखवायचा आहे. आणि आता माझ्यापाशी असे हा एक गोल, हा एक असे 5 गोल आहे. ठीक आहे, आता मला सिलेक्टेड, मला हाच गोल दाखवायचा आहे किंवा मला हा एकच गोल दाखवायचा आहे. त्यासाठी मी सिलेक्ट ओनलीमध्ये फक्त एकच ज्या गोष्टीला तुम्ही सिलेक्ट करणार आहे तीच गोष्ट दिसणार आहे. प्रिव्ह्यू सिलेक्टेड ओनली. ठीक आहे, आता मी हा गोल सिलेक्ट करून तुम्हाला एक वेळेस परत दाखवतो. प्रिव्ह्यू सिलेक्टेड ओनली. ठीक आहे, म्हणजे जे आपल्याला जे दाखवायचं आहे आणि तेच आपल्याला जे बघायचं आहे फक्त तेच आपण बघू शकतो, कितीही कचरा असला तरीही पेजवर. ठीक आहे, मी ते बाकीचे पेजेस याच्यावरून डिलीट केले आहे, कीबोर्डवरून डिलीट बटन प्रेस करून सिलेक्ट करून. ठीक आहे, त्यानंतर परत आपण व्ह्यूमध्ये अजून काय आहे बघू. पेज व्ह्यू. तर हा पार्ट तुम्हाला समजायला थोडा 1 मिनटं वेळ द्या मला, मी सांगतो. इन्सर्ट पेजसाठी आपण लेआउटमध्ये इन्सर्ट पेज, ओके. लेआउटमध्ये इन्सर्ट पेज, ओके. ठीक आहे, आता मी इथे तुम्हाला दिसत असेल की मी 3 पेज घेतले आहे. एका पेजवर हा गोल आहे, एका पेजवर हा बॉक्स आहे आणि एका पेजवर परत हा गोल आहे ज्याला आपण कलर अप्लाय करून दिले. ठीक आहे, आता आपल्याला 3 पेजवर या जी आता ही फाईल आहे त्या फाईलमध्ये आपण 3 पेजेसवर काम करतो आहे. तर हे तिन्ही पेजेस जर आपल्याला बघायचे असेल तर व्ह्यूमध्ये जा. व्ह्यूमध्ये गेल्यानंतर तुम्हाला सिम्पल तिथं पेज व्ह्यूवर असतो, पेज व्ह्यू, पेज शॉर्टर व्ह्यू, त्याला क्लिक करा. त्याला क्लिक केल्यावर बघू शकता तुम्ही 3 पेज आहेत जिथं आपण आता इन्स्टंट काम करत आहे. ज्या फाईलमध्ये काम करता त्या फाईलमध्ये 3 पेज आहे. तर यामध्ये आता तुम्हाला यामधलं कोणतंही जरी पेज ओपन करायचं असेल डबल क्लिक करा, ते पेज ओपन होणार सिम्पल. ठीक आहे, तर आता आपल्याला फर्स्ट पेजवर जायचं आहे. इथं काम चालू होतं आपलं ऑलरेडी. तर आता यामध्ये व्ह्यूमध्ये व्ह्यू मॅनेजरचा शॉर्टकट आहे कंट्रोल F2 आणि फुल स्क्रीनचा पण शॉर्टकट आहे F9 आणि व्ह्यू मॅनेजरचा शॉर्टकट आहे F2. ठीक आहे, आता व्ह्यू मॅनेजरचं काम म्हणजे आपण कितीवर झूम करतोय आणि कितीवर झूम बघतोय हे पाहण्यासाठी मी झूम आउट करतोय. प्लस आता 8% झूम आहे आपली. आता मी झूम इन केलं आहे आणि प्लसवर क्लिक केलं. आता आपण 62 म्हणजे 62% झूममध्ये बघत आहे, व्ह्यू होत आहे. आता मला इथं जर बघायचं असेल तर मी इथं बघू शकतो, इथे जर बघायचं असेल तिथं. आता एक तुमच्यासाठी अजून एक वेळेस करून आपण थोडा मोठा करूया आता, म्हणजे समजायला सोपं जाईल तुम्हाला. ठीक आहे, आता त्यानंतर एक परत व्ह्यू करतोय मी अजून तयार. तर आता मी आहे 250 बरोबर आहे, 250. आणि आता मला जर 8चा व्ह्यू बघायचा असेल तर व्ह्यू मॅनेजरमध्ये तर मी सिम्पल इथे क्लिक करेल, 8चा व्ह्यू भेटेल मला. 62चा जर बघायचा असेल तर 62चा व्ह्यू करेल आणि 250चा जर बघायचं असेल तर 250चा बघेल. ठीक आहे, हे व्ह्यू मॅनेजरचं काम आहे. व्ह्यूमधून व्ह्यू मॅनेजर संपलं आहे आपलं आता. ठीक आहे, आता त्यानंतर आपण पुढे वळूया. त्याला मी बॅक करतो आतमध्ये. ठीक आहे, त्यानंतर जो दुसरा विषय आहे तो म्हणजे पेज. आता हा थोडासा पार्ट लेआउटमधला सुद्धा येईल याच्यामध्ये, त्यासाठी आपण लेआउट पण घेऊन घेऊ आजच या व्हिडिओमध्ये. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्ह्यू पेज बॉर्डर म्हणजे पेजला बॉर्डर देणे. पेज बॉर्डर ऑलरेडी दिलेली होती. एक सेकंद तुम्हाला दाखवून देतो. पेज बॉर्डर आधी आपलं पेज असं दिसायचं, राईट. आता हे जे पेज आहे आपलं, हे पेज आधी आपलं असं दिसायचं पेज. आता मला पेजची बॉर्डर नको आहे. व्ह्यूमधून पेज बॉर्डर कॅन्सल केली मी. पण पेज बॉर्डर कॅन्सल केल्यानंतर तुम्हाला वर्कआउट कुठं करायचं आहे, काम कुठं करायचं आहे काही समजणार नाही, कारण तो कोरलची बॅकस्क्रीन जी आहे ती वाईट आहे आणि पेजची जो कलर होता तो पण वाईट होता. त्यासाठी पेज बॉर्डर जर काढली आपण तर आपलं पेज पूर्णपणे गायब होणार आणि डिझाईनमध्ये आपण कन्फ्यूज होणार. त्यासाठी आपलं पेज परत आणलं आहे आपण. आणि आता परत व्ह्यूमध्ये बघूया. व्ह्यूमध्ये इथे दिसतं तुम्हाला ब्लीडमध्ये तुमचा जो ह्याची बॉर्डर आहे पेजची, ती एक एक्स्ट्रा बॉर्डर इथे तुम्हाला मिळून जाईल काम करण्यासाठी. ठीक आहे, आता ही शॅडो झाली त्याची पण ते बॉर्डर म्हणताय, तर तो शॅडो आणि ही मेन बॉर्डर या पेजची. ठीक आहे, व्ह्यूमध्ये आता आपण परत बघूया पेजमध्ये प्रिंटेबल एरिया. आता यामध्ये
ही जर बॉर्डर काढली आपण तर प्रिंटेबल एरिया दाखवणार तुम्हाला. आता बघू शकता, हे बघा लाईन आली एक छोटीवाली, याला म्हणतात कोरलचा पेजवरचा प्रिंटेबल एरिया. म्हणजे या एरियामध्ये आपण वर्कआउट किंवा काम करू शकतो, प्रिंटेबल एरिया म्हणतात त्याला. ठीक आहे, तर व्ह्यूमधलं आता आपलं पेजचं पण संपलेलं आहे, त्यासाठी प्रिंटेबल एरिया कॅन्सल करतो. आणि कोरलची सेटिंग जर तुमच्या काही हाताने बिघडली तर तुम्ही हा व्हिडिओ पाहून किंवा आपले रेग्युलर व्हिडिओ पाहून करू शकता. ठीक आहे, आता ग्रीड राहिले का आपला. ओके, ग्रीड घेऊया आता. तर ग्रीड डॉक्युमेंट्स ग्रीड. आता डॉक्युमेंट ग्रीडमध्ये आता तुम्हाला एक पूर्ण जाळी तयार होणार पेजवर तुमच्या, बघू शकता. ठीक आहे, आता हे याचं काम नाही आपल्याला, हे डिलीट करू. आता ही जी जाळी आहे, जी ग्रीड आहे, हे फक्त एवढ्याच कामासाठी आहे की एखादी जर गोष्ट तुम्हाला प्रॉपर काम करायची असेल तर ग्रीड अप्लाय करू शकता तुम्ही. म्हणजे यामध्ये जे बॉक्सेस आहे त्या बॉक्सचे कोने इथे तुम्हाला डायरेक्ट शो होणार आणि त्या जे त्याचे पॉईंट आहे ते पॉईंटसुद्धा तुम्हाला इथे दिसणार. त्यामध्ये तुम्ही प्रॉपर काम करू शकता. ठीक आहे, कारण तर ग्रीड अप्लाय करण्याचा मेन उद्देश हाच आहे की फक्त आपण एक प्रॉपरली काम करू शकतो. आणि बाकी जागी जर आपल्याला हे काम करायचं म्हटलं विदाऊट ग्रीड तर एवढं परफेक्टली हे काम पॉसिबल नाही आहे. तुम्हाला करून दाखवतो. आता हे काम आपण पेन टूलनं केलं आहे, पण हे काम एक वेळ झालं, आता हे काम आपलं नंतर पॉसिबल नाही आहे. असं कुठंतरी जाईल, असं कुठंतरी दुसराच पॉईंट येईल. ठीक आहे, त्यासाठी ग्रीड, डॉक्युमेंट ग्रीड. आणि त्याच्यानंतर जे दुसरं 3rd नंबरचं आणि 4th नंबरचं ऑप्शन आहे ते करण्याची आपल्याला काही गरज नाही आहे, कारण तर ते गरजेचं नाही आहे. तसं ग्रीड पण तुमच्या कामी नाही आहे. एक प्रॉपर वर्क करत असताना, म्हणजे प्रोडक्ट डिझाईन वगैरे करत असतानाच फक्त ते कामी येईल तुम्हाला, त्याच्या व्यतिरिक्त ते कामी येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर आपण परत व्ह्यूमध्ये बघूया. व्ह्यूमध्ये आहे रुलर्स म्हणजे स्केलपट्टी. ही स्केल साईडची बघू शकता तुम्ही. ही स्केल आता झूम आउट झूम इन होतं, हे बघा साईडला स्केल पट्टी लागलेली आहे. ती आता इंचेसमध्ये, आता ती पिक्सलमध्ये. ठीक आहे, 500, 1000, 1500, 2000, आता ती पिक्सलमध्ये. पिक्सल कमी जास्त होते, इथून करू शकता तुम्ही डायरेक्ट झूम आउट झूम इन करून. कोरलचं माऊसचं जे आपलं हे असतं बटन असते वरी, त्या बटनला ड्रॉ करून फिरून बघू शकता किंवा इथून झूमही करू शकता. ठीक आहे, झूम टूलने. आता यामध्ये व्ह्यूमधलं जे बेसिक गोष्टी आहे ते आपल्याला समजल्या. आता इथं गाईडलाईन्स म्हणजे आता एखादा प्रोडक्ट घेतला मी, हा गोल घेतला आहे मी. आता मला हा प्रॉपर वर्कमध्ये पाहिजे आहे, त्यासाठी मी गाईडलाईनचा वापर करणार आहे. ठीक आहे, आता ही गाईडलाईन्स इथं आहे, ही गाईडलाईन्स इथं आहे. ठीक आहे, आता मला एक गाईडलाईन याच्या सेंटरमध्ये सुद्धा पाहिजे आहे, तर ही गाईडलाईन्स प्रॉपर सेंटरमध्ये आली. आता मला याच्या सेंटरमध्ये काहीही जरी काम करायचं असेल तरी मला याचं सेंटर पॉईंट दाखवणार डायरेक्टली. ठीक आहे, गाईडलाईन्स म्हणजे आपल्याला गाईड करण्यासाठी असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या पॉईंटचा आपण कसा वापर करतो याच्यावर डिपेंड आहे समजा. ठीक आहे, आता म्हणजे आज मध्ये ठेवून करू शकतो किंवा एखादी टेक्स्ट लिहिताना टॉपला बॉटमला व्यवस्थित असली पाहिजे. मी लिहून दाखवतो तुम्हाला. आता हे गोष्ट मी तुम्हाला सांगितली नाही, अप्पर केस लोअर केस लावण्यासाठी, हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, बघू शकता प्रॉपर. जर आता हे बघा प्रॉपर लागलेली नाही तर इथं ठेवायची आणि याच्या मदत नंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला समजून जाईल की तुम्ही काय काम करत आहे. याला म्हणतात गाईडलाईन्स. आणि इकडून पण तुम्ही ह्या गाईडलाईन्स आणू शकता. ठीक आहे, एक. आणि आता यालाच शिफ्ट दाबून दुसरी. मध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर हे गाईडलाईन तुम्हाला गाईड करते. सर्व गाईडलाईन जर तुम्हाला एकाच वेळेस म्हणजे घालवायचे असेल, पाहिजे नाही, तुम्ही इथे सिम्पल गाईडलाईनचं टिकमार्क काढून टाकायचं, पूर्ण गाईडलाईन बॅक जाणार. आता हे गाईडलाईन गेलं नाही, इथून परत येणार, पण हे आपल्याला शो नाही होणार. त्याच्यासाठी आपल्याला इथून व्ह्यूमधून गाईडलाईनला क्लिक करून परत हे गाईडलाईन येतात समजा. आता हे इथून डिलीट करून परत आपण याच्यातून किती लागेल तेवढ्या घेऊ शकतो.
ठीक आहे. पण आता हे मी डिलीट करतो आहे, म्हणजे हाईड करतो आहे. ते डिलीट नाही होणार, हाईड होणार फक्त, ठीक आहे. आता त्याच्यानंतर एलिमेंट गाईड्स हा पण पार्ट डिझायनिंगच्या बाहेरचा आहे आणि डायनामिक गाईडलाईन्स पण डिझाईनच्या बाहेरचा पार्ट आहे. डायनामिक गाईडलाईन्स म्हणजे तेच परत जाळी वगैरे येणार आहे आणि त्या जाळीमध्येच काम करावं लागणार आहे आपल्याला, ठीक आहे. त्याच्यासाठी हा इग्नोर करूया आपण. आता स्नॅप 2 मध्ये विषय कसा आहे की आपल्याला परत गाईडलाईन अप्लाय करावं लागणार आहे दाखवण्यासाठी. तर काही गाईडलाईन मी कीबोर्डच्या माध्यमातून डिलीट करतो आहे, त्यासाठी तुम्हाला ते शो नाही होणार समोर. आता मी एक इथून गाईडलाईन घेतली आणि इथून एक गाईडलाईन घेतली आणि एक गोल घेतला, ठीक आहे. 620 पिक्सल बाय 620 पिक्सल फिक्स. आता हे मला याला प्रॉपर लावायचं आहे, कशाला, गाईडलाईन्सला. पण ते लागणार नाही का, तर आपलं हातानं प्रॉपर वर्क होणं पॉसिबल नाही आहे. तर मग असं एकदम डीपली काम करावं लागणार आहे, तेव्हा ते लागणार आहे, बरोबर. पण यामध्ये कम्प्युटरच्या जवळ जाऊन काम करावं लागणार आहे तुम्हाला, आणि तरी पण ते प्रॉपर होईल याची गॅरंटी नाही आहे, म्हणजे कमी पर्सेंट आहे, ठीक आहे. आता यानंतर जर आपण व्ह्यूमध्ये गेले, स्नॅप 2 मध्ये जर आपण इथं जर गाईडलाईन्स केलं, तर आता या गोलला जर तुम्ही पकडलं तर ते ऑटोमॅटिक फील घेणार, दिसतंय तुम्हाला ऑटोमॅटिक. म्हणजे ते एक चुंबकसारखं काम करते आपल्यामध्ये की ते डायरेक्ट ओढून घेणार त्या गोष्टीला. आता आपण एक बॉक्स घेऊ, बॉक्समध्ये सुद्धा सेम स्टेप राहणार आहे आपली. हा बॉक्स घेतला, आता मला याला गाईडलाईनला लावायचं आहे. तर मी इथं आपल्याकडे ऑलरेडी स्नॅप 2 गाईडलाईन्स करून आहे, खाली बघू शकता तुम्ही. तर यामध्ये सुद्धा सेम आपल्याला फक्त बॉक्स असा जवळ न्यायची गरज आहे, मग ते ऑटोमॅटिक ओढून घेणार जवळ, बघू शकता, ठीक आहे. आता हे अजून थोडं अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपण दोन गाईडलाईन अजून वाढवून देऊ. तर गाईडलाईन सोडून कुठेच जाणार नाही त्याला, बघू शकता, ठीक आहे. यामध्ये सुद्धा याला म्हणतात स्नॅप 2, ठीक आहे. आता यामध्ये बाकीचे जे ऑब्जेक्ट आहे ते पण सेम त्याच प्रोसेसमध्ये घेतले आहे आपण, त्यासाठी ते पण काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे, ठीक आहे. आता तुम्हाला जे वाटलं, म्हणजे इथून तुम्हाला ग्रिड घ्यायचे आहे, ऑब्जेक्ट घ्यायचे आहे, पेज घ्यायचे आहे, डॉक्युमेंट ग्रिड घ्यायचे आहे, तर हे या प्रकारे तुम्ही समजा अप्लाय करू शकता. आता मला या गाईडलाईन डिलीट करायचे आहे, तर व्ह्यूमधून गाईडलाईनचा जो टिक मार्क आहे ते मी रिमूव्ह काढून टाकणार, ठीक आहे. आपलं परत आपल्याला काम करण्यासाठी पेज रिटर्न आलं आहे, त्या हिशोबाने आपण त्याला एक कलर देऊ, म्हणजे काम करण्यासाठी आपल्याला सोपं जाते, ठीक आहे. आता त्यानंतरचा दुसरा आपला म्हणजे गाईडलाईनचा व्ह्यूमधला पूर्ण विषय संपलेला आहे. त्यानंतर आपण येऊ लेआउटमध्ये. तर लेआउट आय थिंक पेज संदर्भात सर्व माहिती आहे लेआउटमध्ये. तर इन्सर्ट पेज, डुप्लिकेट पेज, रिनेम पेज, डिलीट पेज, ठीक आहे. तर मला हा जर व्हिडिओ तुम्हाला मोठा नाही वाटत असेल तर मी हे पेजची माहिती घेऊ शकतो. तर यामध्ये दाखवलेलं आहे इन्सर्ट पेज. इन्सर्ट पेज म्हणजे अधिक पेज इन्सर्ट करणे, ओके. लेआउटमध्ये इन्सर्ट पेज, ओके. बघू शकता खाली 1, 2 इथे बघू शकता, स्टेटस बार म्हणतात त्याला. स्टेटस बारमध्ये 1, 2, 3, 4, 5 पेजेस ओपन झाले आहे, कारण तर आधी आपण बरेच पेजेसवर काम केलेलं होतं, त्यामुळे ते 2-3 पेजेससुद्धा इथे ओपन आहे. पण आपलं मेन 1 नंबरचं पेज म्हणजे हे, ज्याच्यावर आपण आता काम करणार आहे. तर पेज इन्सर्ट करायचं तर तुम्हाला समजलेलं आहे, लेआउटमधून इन्सर्ट पेज होतात. आता पेज डुप्लिकेट म्हणजे मला एक्झॅक्ट 5 नंबरच्या पेजचा डुप्लिकेट पेज करायचा आहे, तर सेम ऑप्शन इन्सर्ट करणे किंवा डुप्लिकेट करणे तेच होणार, त्याच साईजमध्ये दुसरं पेज डुप्लिकेट होणार. करून दाखवतो तुम्हाला. 6, 5 पेज नंबर फक्त चेंज झाला 6, पण पेज तेच आहे आणि डुप्लिकेट झालं आहे, म्हणजे इन्सर्ट करणे आणि डुप्लिकेट करणे सेम ऑप्शन आहे. पेज रिनेम, आता मला 6व्या नंबरच्या पेजचं नाव बदलायचं आहे, ठीक आहे. आता मी याचं नाव दिलं नेम, बघू शकता समोर 6 नंबर आहे आणि त्याचं नाव आहे नेम. या पद्धतीचे लेआउटमध्ये पूर्ण माहिती पेज संदर्भात दिलेली आहे. डिलीट पेज तर काय सांगण्याची गरज नाही आहे तुम्हाला. क्लिक केलं पेज डिलीट, परत लेआउटमध्ये जा,
पेज डिलीट करायचं असेल डिलीट पेजला क्लिक करा. पेज सिलेक्ट करण्याची गरज नाही कारण ते 4 नंबर 3 नंबर आता हे वरी पेज सिलेक्ट होणार नाही तुमच्या इथून, तुम्हाला इथून पेज सिलेक्ट करावं लागणार आहे खालच्या साईडने. ठीक आहे. आता 4 नंबरचं पेज मला डिलीट करायचं आहे. लेआउट पेज डिलीट 4 नंबरचं ऑप्शन आहे. ओके. तर आपण परत लेआउटमध्ये आलो आहे. तर आता इथं आपल्याला गो टू पेज, आता आपल्याला कितव्या नंबरच्या पेजला जायचं आहे? 3 नंबरच्या, 2 नंबरच्या, 1 नंबरच्या. मला 1 नंबरच्या पेजला जायचं आहे. मी ओके करेल. इथून बघा नंबरिंग बदलली. 3 नंबरचं पेज होतं, लगेच आपण 1 नंबरच्या पेजवर आलो आहे. ठीक आहे. आता यानंतर इन्सर्ट पेज नंबर. आता पेजमध्ये एखादं ब्राउशर बनवत आहे आपण कोरलमध्ये, तर त्याला पेज नंबर द्यावा लागतो. म्हणजे कुठलं ब्राउशर कसं प्रिंट करायचं आहे किंवा कुठल्या पेजवर काय आहे यासाठी पेज नंबर देतात. किंवा बुक प्रिंट करताना बघा बुकच्या खाली नंबर्स असतात, तर बुकच्या खाली जे नंबर्स असतात ना ते कोरलमध्ये ऑटोमॅटिक येत असतात. म्हणजे टाकलेले नसतात मॅन्युअली नंबर कुठून, ते ऑटोमॅटिक नंबर असतात. तर ते असे टाकतात इन्सर्ट पेज नंबर. ठीक आहे. तर आता इथं 1 नंबर आला, इथं 2, इथं 3. आता तुम्ही जसे पेज इन्सर्ट करतात लेआउटमध्ये जाऊन फर्स्ट ऑप्शन इन्सर्ट, 4th इथे बघू शकता तुम्ही खाली की आपण जसे जसे पेज इन्सर्ट करणार त्या पद्धतीने ते नाव घेणार. कारण तर ज्यावेळेस आपण बुक प्रिंट करायला नेणार आहे त्यावेळेस हे पेजेस तर दाखवणार नाही आहे. त्यासाठी हेच नंबरिंग 5 नंबर 6 नंबर जे काही येईल, आपण पेज जसे जसे इन्सर्ट कराल त्या पद्धतीनं ते नंबरिंग वाढणार. ठीक आहे. आता परत आपण पेज लेआउटमध्ये जाऊन पेज नंबरिंग सेटिंग, पेज नंबर सेटिंग. पेज नंबर सेटिंग म्हणजे आता इथून तुम्ही इनडायरेक्टली पुढच्या पेजला नंबर देऊ शकता. इन्सर्ट करायचं काम नाही, ते ऑटोमॅटिक घेणार. किंवा जर एखादं पेज आपल्याला मध्ये इन्सर्ट करायचं आहे फाईलच्या, आता ज्याच्यावर काम करतो आपण त्याला फाईल म्हणतात, आणि आपण आतमध्ये जे काम करतोय ते पेज, आणि आपण इन्सर्ट करतोय ते पेजेस. ठीक आहे. आता जर तुम्हाला मल्टिपल नंबर्स द्यायचे आहे आणि एखादं पेजमध्ये इन्सर्ट करायचं आहे तर तुम्हाला इथून नंबरिंग वाईज काम करावं लागेल. किंवा इथे स्टाईल दाखवत आहे तुम्हाला, जसे आपली ABCD, छोटी ABCD, मोठी ABCD, या स्टाईलमध्ये सुद्धा तुम्ही नंबर ॲड करू शकता. ठीक आहे. ABCD झाले बघू शकता तुम्ही. नंबरिंग स्टाईल बदलली आपण ABCDE. आता हे ABCD वाईज होणार, पण जास्तीत जास्त यूज केलेला जातो तो म्हणजे नंबरिंग. कारण तर हे फक्त पुस्तकासाठी किंवा एखाद्या पेपर बुकसाठी वगैरे कामी येतात. ठीक आहे. आता आपण पेज नंबर सेटिंग पण बघितलेली आहे. आता इथं स्विच पेज आणि त्याच्यानंतर पेज सेटअप, पेज बॅकग्राऊंड आणि पेज लेआउट. ठीक आहे. आता आपण स्विच पेज बघण्याची काही गरज नाही, फक्त पेजला तो फिरवतो. म्हणजे आडवा किंवा उभा, हाईटमध्ये पाहिजे आहे की विड्थमध्ये पाहिजे, फक्त एवढीच त्याची इन्फॉर्मेशन आहे स्विच पेजची. ठीक आहे. त्याच्यानंतर पेज सेटअप. आता इथे थोडं लक्ष देऊन पहा पेज सेटअपमध्ये. पेज सेटअप म्हणजे साईज लावणे पेजला, पिक्सल की इंचेस सिलेक्ट करणे, लेटर कोणतं पाहिजे. जर आपल्याला डायरेक्टली व्हिजिटिंग कार्ड बनवायचं आहे तर इथं बिझनेस कार्ड दिलेलं आहे. A4ची साईज पाहिजे असेल तर सरळ A4 घेऊ शकता, किंवा ब्राउचरची साईज पाहिजे असेल तर सरळ ब्राउचरची साईज ते A4 असते, तो काही विषय नाही आहे. पण त्या माध्यमातून साईज घेऊ शकता आपण. लेटर हेड, लेटर बोर्ड, वेब बॅनर. म्हणजे कोरलमध्ये बहुतांश गोष्टीची ऑलरेडी पेजेस तयार असतात. ठीक आहे. त्या संदर्भात पेज सेटअपमध्ये जाऊन आपण ते करू शकतो. आता पेजची साईज विड्थमध्ये 11 आहे आणि हाईटमध्ये 8.5 आहे, म्हणजे 8.5. हे A4ची साईज आहे, प्रिंटेबल साईज आहे, A4मध्ये प्रिंट होतात. आता हा पेज आहे आपला आडवा, त्याला आपल्याला उभा करायची. इथं सिंपल क्लिक करून द्या, उभा पेज तयार होणार. पाहू शकता 8.5 वरी गेला आणि 11 खाली आला. तर त्याची हाईट आहे 11 आणि विड्थ आहे 8.5. याच्यामध्ये DPI 300 आहे, कारण तर आपण 2017 वापरतोय कोरलचा आणि शिकवतोय पण 2017, आणि याचा DPI 300 असतो, हाय DPI. आणि जर आपल्याला 19, 20 आणि 21 याच्यामधलं कुठलंही जर व्हर्जन वापरत असाल तुम्ही तर त्याच्यामध्ये DPI तुम्हाला 700 सेट करावं लागेल, कारण त्याच्यामध्ये DPI नसतो. 300 DPI आहे याचं फोटोशॉपसारखं. आणि हा झाला पेज सेटअप. आता हा पेज ओपन झाला, सेटअप केलेला पेज. नंबरिंग आली आहे त्याची. आणि आपण परत लेआउटमध्ये जाऊन पेज बॅकग्राऊंड बघूया. पेज बॅकग्राऊंडमध्ये सिलेक्ट करून आहे नो बॅकग्राऊंड. तर इथं सॉलिड करायचं बॅकग्राऊंड जर ठेवायचं असेल तर आपल्याला, आणि एक कुठलाही कलर जो तुम्हाला वाटतो तो तुम्ही चॉईस करू शकता. बघू शकता पेजला बॅकग्राऊंड अप्लाय झाला आहे, जर पेज बॅकग्राऊंड द्यायचं असेल तर. ठीक आहे. त्यानंतर आपण
आता इथं पेज लेआउटचं आपल्याला काम नाही, आपण तेच शिकवतोय, पेज लेआउटच शिकवतोय. आणि पेजची एक दुसरी सेटिंग सांगतो तुम्हाला मी. सर्व गोष्टी आपण आता पेज लेआउटमध्ये वरून करून दाखवलेल्या आहे. आता याचे शॉर्टकट सांगतो. पेज जर इन्सर्ट करायचे असेल तर स्टेटस बारमध्ये पहा खाली सर्वात, आणि येथे क्लिक करा, इन्सर्ट पेज ऑटोमॅटिक इन्सर्ट होतं. ठीक आहे, प्लसच्या जर आयकॉनवर जर तुम्ही क्लिक केलात तर. त्यानंतर आता पेज आपल्याला इन्सर्ट करायचं आहे तर राईट क्लिक करा कुठल्याही पेजवर, इथून रिनेम पर होणार, इन्सर्ट पर होणार. आणि जर तुम्हाला या पेजच्या आधी एक पेज इन्सर्ट करायचं आहे तर येथे म्हणजे ऑप्शन तुम्हाला दिलेलं आहे, आफ्टर, बिफोर, डुप्लिकेट पेज, डिलीट पेज, स्विच. जसं की आपण लेआउटमध्ये बघितलेले आहे ते पूर्ण गोष्टी आपल्याला इथे पण सेम आहे, पण एक बेसिक टू ॲडव्हान्स करत आहे आपण. त्यासाठी मेन्यूची माहिती म्हणून मी तुम्हाला पूर्ण लेआउट म्हणून दाखवलेलं आहे. ठीक आहे, आता याची तुम्ही प्रॅक्टिस करा. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊ ऑब्जेक्ट, इफेक्ट किंवा बिटमॅप. म्हणजे जर व्हिडिओ मोठा होत नसेल तर 3 मेन्यू घेऊ, आणि जर व्हिडिओ जास्त मोठा होत असेल तर 2 मेन्यू घेऊ. ठीक आहे, कारण तर इफेक्ट आला त्याच्यामध्ये म्हणजे व्हिडिओ तो मोठाच होणार इफेक्टचा, आणि ऑब्जेक्टमध्ये पण खूप सारे मेन्यू आहे छोटे छोटे, तो पण व्हिडिओ मोठाच होणार आहे. ठीक आहे, धन्यवाद.